नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना तसेच इतर सर्व निराधार योजनेतील लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे। मित्रांनो, आपण जर या योजनांचा लाभ घेत असाल तर आपल्याला अनेक कागदपत्रे किंवा दाखले हे जमा करणे गरजेचे असते। तर आता हयातीचे दाखलेही द्यावे लागतात। हयातीचा दाखला न दिल्यामुळे या ठिकाणी हजारो जणांना या योजनेतून वगळले गेलेले आहे। त्यामुळे मित्रांनो, अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे। तरी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। मित्रांनो, आपण या ठिकाणी बघू शकता केवायसीची पूर्तता नसल्याने 60,000वर टांगती तलवार। हयातीचे दाखले न दिल्याने संजय गांधी योजनेतून 18,000ंना वगळले। मग अहिल्यानगर जिल्ह्यातील ही महत्त्वाची बातमी आहे। संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांचे हयातीचे दाखले सादर न केल्याने अहिल्यानगर जिल्ह्यातील 18,863 जणांना अनुदानाचा लाभ बंद करण्यात आलेला आहे। तसेच केवायसी सादर न केलेल्या सुमारे 60,000 लाभार्थ्यांचे अनुदान पुढील महिन्यापासून म्हणजेच मार्च 2000 पासून बंद होणार आहे। तर मग मित्रांनो, या ठिकाणी या अहिल्यानगर जिल्ह्यातील 18,863 जणांच्या अनुदानाचा लाभ बंद या ठिकाणी झाला आहे। मग तसेच केवायसी न सादर केल्यामुळे या ठिकाणी 60,000 जणांचंही पुढील महिन्यापासून या अनुदान हे बंद होणार आहे। त्यामुळे मित्रांनो, लवकरात लवकर आपल्याही भागात तुम्ही ज्या ठिकाणच्या ज्या तहसीलमध्ये असेल त्या ठिकाणी जरा चौकशी करा आणि काही कागदपत्रे जमा करायची आहे का, पूर्तता करायची आहेत का, म्हणजे ज्यांना आतापर्यंत पैसे काही महिन्यांचे 5-5, 6-6 महिन्यांचे काहींना पैसे भेटले नाही तर अशी काही त्रुटी राहिली आहेत का आपली, तर तेही चौकशी करा, म्हणजे तुम्हाला माहिती मिळेल। तर मग मित्रांनो, आणखी पुढे काय माहिती दिली आहे ते बघूया आपण। राज्य सरकार मार्फत संजय गांधी श्रावणबाळ अर्थसहाय्य योजनेचे सुमारे 1,73,830 तर केंद्र सरकारच्या इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ, विधवा, अपंग आदींना मदतीचे सुमारे 42,000 असे एकूण 2,15,000 लाभार्थी आहेत। त्यांना दरमहा 1,500 रुपयाची मदत दिली जाते। या संदर्भात माहिती देताना संजय गांधी निराधार योजनेचे तहसीलदार सचिन डोंगरे यांनी सांगितले की राज्य सरकारच्या योजनेतील लाभार्थ्यांना दरवर्षी जूनपर्यंत हयातीचे दाखले सादर करणे बंधनकारक आहे। मित्रांनो, या ठिकाणी ही महत्त्वाची गोष्ट आहे की लाभार्थ्यांना दरवर्षी जूनपर्यंत हयातीचे दाखले सादर करणे गरजेचे आहे। परंतु हयातीचा दाखला सादर केल्यानंतर जुलैपासून पुढील मदत दिली जाते। पण या ठिकाणी जे काही 18,000 लाभार्थी आहे त्यांनी जूनपासून आतापर्यंत सुद्धा हयातीचा दाखला दिलेला नाही। त्यामुळे या ठिकाणी त्यांना ही मदत मिळणार नाही आहे। जिल्ह्यात या योजनेचे 1,73,830 लाभार्थी आहे। हयातीचे दाखले सादर न केल्यामुळे 18,863 जणांना लाभ आता बंद करण्यात आला आहे। त्यामुळे एकूण लाभार्थ्यांची संख्या आता जिल्ह्यात 1,32,306 राहिलेली आहे। मग केंद्र सरकारच्या निराधारांच्या ज्या मदतीच्या योजना राबवतानाही राज्य सरकारचाही हिस्सा असतो। म्हणजे इंदिरा गांधीमध्ये जर केंद्र सरकार 200 रुपये देतं तर या ठिकाणी 1,300 रुपये इंदिरा गांधी आपलं राज्य सरकार भरतं। म्हणजे त्या योजनेतील लाभार्थ्यांना हयातीचा दाखला देणे गरजेचे आहे। हयातीचे दाखले सादर न केलेल्या लाभार्थ्यांनाही केंद्र सरकारच्या योजनेतून मदत मिळणार नाही। या लाभार्थ्यांनी मार्च पूर्वी हयातीचे दाखले सादर केले तर बंद झालेल्या महिन्यापासून मार्चपर्यंतचा हप्ता मिळू शकेल। म्हणजे जर तुमचे 2-3 महिन्यापासून पैसे आले नसेल तर तुम्ही हयातीचा दाखला मार्चपर्यंत म्हणजे 31 मार्चच्या आत नेऊन द्या, तरच या ठिकाणी तुम्हाला तुमचे पैसे मिळणार आहे। मात्र मार्च नंतर हयातीचा दाखला सादर केल्यास मार्चपर्यंतची मदत मिळणार नाही। त्यामुळे संबंधितांनी तहसीलदारांकडे संपर्क साधून हयातीचे दाखले सादर करावेत। तर मग मित्रांनो, या ठिकाणी अतिशय महत्त्वाची बातमी आहे की संबंधितांनी ज्यांना कोणाला 5-6 महिन्यापासून पैसे भेटले नसेल तर त्यांनी स्वतः जाऊन तहसीलमध्ये जाऊन विचारपूस करा आणि हयातीचा दाखला तहसीलदारांकडे सादर करा। जिल्ह्यात 1,32,306 लाभार्थी असले तरी त्यांना डिसेंबरमध्येच केवायसी पूर्ततेच्या सूचना देण्यात आल्या होत्या। अन्यथा फेब्रुवारीपासून लाभ मिळणार नसल्याची सूचना देण्यात आली होती। मात्र अद्याप पण 60,000 लाभार्थ्यांनी केवायसीची पूर्तता केलेली नाही। त्यामुळे त्यांनाही मार्च नंतर लाभ मिळणार नाही। त्यामुळे संबंधितांनी तहसीलदारांशी संपर्क साधून केवायसीची पूर्तता करावी, असेही आवाहन सचिन डोंगरे यांनी केले आहे। केंद्र सरकारकडून निराधारांसाठी दिला जाणारी मदत थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात सन 2021 पासूनच जमा केली जात होती।
त्यामुळे राज्य सरकारकडूनही आता आधार प्रमाणित खात्यावर हप्ता जमा करण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे। तर मग मित्रांनो, अशा प्रकारे या ठिकाणी सर्व हप्तेही जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। मग ज्या लाभार्थ्यांना हप्ते मिळालेले नाही त्यांनी लवकरात लवकर आपल्या तहसील कार्यालयात जाऊन संपर्क साधा। तुमच्या काही कागदपत्रांची त्रुटी असतील तर त्या पूर्ण करून घ्या आणि अशा पद्धतीने मागील पैसेसुद्धा मित्रांनो, DBTचा प्रॉब्लेम झालेला आहे सॉफ्टवेअरचा, त्या ठिकाणी DBT फेल जात आहे। काही जणांचे पैसे या ठिकाणी सर्वांचे पैसे या ठिकाणी DBTच्या मार्फत येत नाही आहे। त्यामुळे DBT मार्फत पैसे येण्यासाठी म्हणजे जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचे पैसे येण्यासाठी थोडा वेळ लागतो आहे। 1-2 दिवसात तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला की पैसे आपल्या खात्यात येतील। जर आपल्याला पैसे मिळाले तर कमेंटमध्ये नक्की सांगा। तुमची काही अडचण असेल तर या ठिकाणी नक्की कळवा। अशा प्रकारे महत्त्वाची अपडेट होती। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।